नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये अगदी घरच्या साहित्यात कमी वेळात आणि कमी साहित्यात आपण कढई पनीर बनवत आहोत। रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि नेहमीच प्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सने परिपूर्ण आहे। चला मग आता वेळ न घालवता आपण लगेच कढई पनीर बनवायला घेऊ। त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। त्यामध्ये आता अर्धी वाटी आपल्याला जाडसर असे कांद्याचे चौकोनी पीसेसमध्ये कट करून घेतलेले कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत। अर्धी वाटी शिमला मिरची काप टाकून घेतलेले आहेत। त्यामध्येच आंबट नसलेलं फ्रेश असं 2 चमचे आपण दही टाकून घेतलेलं आहे। आंबट जर दही असेल तर भाजीची चव ही थोडीशी वेगळी लागते, त्यामुळे फ्रेशच दही वापरा। 2 चमचे इथे आपण पनीर मसाला आणि 2 चमचे रेग्युलर भाज्याचा आपण सुहाणा मसाला वापरलेला आहे। पाव चमचा यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। 1 चमचा गोडा मसाला यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे। आणि सगळं आता इथे आपल्याला पूर्ण 5 मिनिट व्यवस्थित याला कोटिंग करून घ्यायचं आहे। पनीरचे जे पीस आहेत ते तुम्हाला जर आवडत असतील तर पनीरचे पीस म्हणजे फ्राय करून सुद्धा यामध्ये थोडेसे परतून वापरले तरी चालतील। कढई पनीर बनवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे। पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल कढई पनीर बनवू शकताय। तर इथे आता 2 चमचे आपण यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित सगळं हे हलवून मिक्स करून याला वरून पनीरला तूप सुद्धा कोटिंग करून घेतलेला आहे। आता 10 मिनिट व्यवस्थित आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त म्हणजे वापरू शकताय। आता इथे उभा चिरलेला आपल्याला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा हा तांबूस रंगाचा होईपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कोणत्याही वाटणामध्ये जर तुम्ही कांदा घालत असाल तर तो व्यवस्थित परतून घेतल्यानंतरच त्या वाटणाची सुद्धा चव वाढते आणि तो पदार्थ सुद्धा खाण्यासाठी अप्रतिम असा चवीचा लागतो। त्यामध्येच अर्धी वाटी इथे मी पातळ असे कट करून घेतलेले खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत। ते सुद्धा आता आपल्याला कांद्याबरोबरती अगदी मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत। खोबऱ्याचे काप हे अगदी पातळ कट करून घेतल्यामुळे लगेच परतले जातात, वेळ सुद्धा याला काही जास्तीचा लागत नाही। यामध्येच 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येच 5-6 अद्रकचे सुद्धा तुकडे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला हलकासा याचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये जाडसर असा चिरून घेतलेले 2 टोमॅटो आपण टाकून घेतलेले आहेत। तर टोमॅटो सुद्धा आता आपल्याला आंबटपणा जाईपर्यंत किंवा मग टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मौसूद असं सगळं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। त्यामुळे ग्रेव्ही सुद्धा अगदी बारीक होते आणि 10-12 आपण यामध्ये काजू सुद्धा टाकून घेतलेले आहेत। ते सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि सगळं हे मिश्रण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे। एका डिशमध्ये काढल्यानंतर हे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे आणि एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकण्याची काहीच आवश्यकता नाही। टोमॅटो आणि कांदा ओलसर असल्यामुळे लगेच असा व्यवस्थित बारीक होतो। त्यामध्ये भरपूर अशी काड्यासहित आपण कोथिंबीर टाकलेली आहे। आता इथे बघा या पद्धतीने मी याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। पनीरच्या भाजीसाठी वाटण बनवून घेत असताना अगदी बारीक वाटण बनवून घ्यायचं। इथे बघा तोपर्यंत पनीर सुद्धा आपलं हवं तसं व्यवस्थित सगळं सेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। तर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण इथं तेल टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये
जे आपण बारीक करून घेतलेलं वाटण होतं ते पूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंद आचेवर तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे। ही ग्रेव्ही आता जास्त काही आपल्याला परतत म्हणजे बसण्याची आवश्यकता नाही, कारण यामध्ये जे सगळं साहित्य आपण वापरलेलं आहे ते अगोदरच तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे। त्यामुळे आता एक 5 ते 10 मिनिट जरी पण तुम्ही परतून घेतलं तरी चालेल। आता इथं आपलं सगळं व्यवस्थित हे मिश्रण तेल सुटेपर्यंत परतत आलेलं आहे। या पद्धतीनं नक्की तुम्ही कढाई पनीर करून बघा। अतिशय ही पद्धत सोपी आहे। पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट असं बनवाल आणि या पद्धतीची म्हणजे ही ग्रेव्ही बनवून जर तुम्ही बनवलं तर खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम असं चवीचं म्हणजे लागेल, किंवा तुम्हाला या पद्धतीनं जर बनवलं तर काहीतरी वेगळी तर चव नक्कीच लागणार आहे। आता जे परतून म्हणजे सेट करून घेतलेलं आपलं पनीर होतं ते आता यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला इतर मसाले काही टाकण्याची आवश्यकता नाही, कारण सुरुवातीलाच आपण जे वेळेस पनीर आपले कच्चे पीसेसमध्ये होतं त्यावेळेसच आपण त्याला सगळं व्यवस्थित मसाले लावून घेतले होते। चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आणि परत एकदा आपल्याला सगळं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथं 5 मिनिट यावरती आपण एक झाकणी ठेवून घेतलेली आहे। या पद्धतीने आपलं सगळं व्यवस्थित हे परतून तयार झालेलं आहे। यामध्ये आता थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे सगळं म्हणजे मिश्रण परतून घ्यायचं आहे। कोणतीही भाजी बनवत असताना नेहमी ती मंद आचेवर परतून घ्यायची, किंवा मसालेही मंद आचेवरच परतावे। त्यामुळे मसालेही म्हणजे खाली करपले जात नाहीत, व्यवस्थित परतले जातात आणि खाण्यासाठी तो पदार्थसुद्धा छान असा लागतो। आता पूर्ण इथं आपलं कढई पनीर तयार झालेलं आहे। भरपूर अशी वरतून आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे। कोथिंबीर भाजीमध्ये टाकल्यानंतर नेहमी गॅस बंद करायचा, म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवर तो भाजीला बसतो। आणि इथं तयार झालेली भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर मस्त अशी पाहता क्षणी खावीशी वाटणारी आपली कढई पनीर तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही रेसिपी, किंवा तुम्ही बनवल्यानंतर मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तुमचं सुद्धा कढई पनीर तेवढंच चविष्ट आणि मस्त चटकदार असं झालेलं आहे का, ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगा। तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन आणि पारंपरिक रेसिपी घेऊन। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमधल्या सगळ्या रेसिपीज रोज पोहोचतील।